महाराष्ट्र संदेश न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। श्री क्षेत्र वाकी येथे बाबा ताजुद्दीन औलिया यांच्या 82व्या वार्षिक उर्सला 3 मार्च पासून होणार सुरुवात। सावनेर तालुक्यातील वाकी येथील सर्वधर्म समभावाचे प्रतीक असलेले श्री क्षेत्र वाकी येथे बाबा ताजुद्दीन औलिया यांच्या 82व्या वार्षिक उर्स दिनांक 3 ते 9 मार्च 2025 दरम्यान वाकी येथे साजरा करण्यात येत आहे। दिनांक 3 मार्च रोज रविवारला परंपरेनुसार नागपूर येथील ताजबाग शरीफ इथून शाही संदल निघून परमपूजनीय काशीनाथ डहाके पाटील यांच्या वाकी येथील वाड्यात येईल। तेथून सायंकाळी 5:30 संत ताजुद्दीन बाबा दरबारात पोहोचेल। त्यानंतर परंपरेनुसार सज्जादा नशीन ज्ञानेश्वरराव डहाके पाटील यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात येईल। या वार्षिक उर्सचे उद्घाटन सायंकाळी 6 वाजता रामटेक लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्यामकुमार बर्वे हे करतील। या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी राज्याचे माजी मंत्री सुनील केदार हे राहणार आहे। यावेळी डॉक्टर अशोक चिवतोरे राष्ट्रीय समन्वय ओबीसी महासंघ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मान्यवरांच्या हस्ते महापूजा करून बाबा ताजुद्दीन यांच्या उर्सला प्रारंभ होईल। या उर्स कार्यक्रमादरम्यान दररोज मिलाद कव्वाली असे धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे। 6 मार्चला श्रीमंत राजे रघुजीराव भोसले व श्रीमंत राजे मुधोजीराव भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत कुल समारंभ कार्यक्रम होईल। दिनांक 7 मार्चला सकाळी 10 वाजता हभप हरिश्चंद्र बंजारी महाराज लाडगाव काटोल यांचे कीर्तन होईल। त्यानंतर रात्री 8 वाजता स्वरधारा म्युझिकल ग्रुप मनीष परिहार अशोक अंजाम ताराभाई जबलपूर यांच्या वतीने सुगम संगीताचा कार्यक्रम होईल। दिनांक 8 मार्चला सकाळी 10 ते 12 वाजेपर्यंत हभप कन्हेरकर महाराज मुक्काम चिखलसावंगी जिल्हा अमरावती यांचे कीर्तन होईल। त्यानंतर रात्री 8 वाजता स्वरांजली ग्रुप ठोसर बंधू द्वारा प्रस्तुत भजन संध्याचे आयोजन करण्यात आले आहे। दिनांक 9 मार्चला सकाळी 10 ते 12 वाजेपर्यंत हभप गुरुवर प्रभाकर दादा बोधले श्री संत मानकोजी वंशज श्री क्षेत्र पंढरपूर यांचे गोपाल काल्याचे कीर्तन होईल। या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्याचे महसूल मंत्री आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार डॉक्टर आशिषराव देशमुख, आमदार मोहनजी मते, डॉक्टर राजीव पोतदार, अशोक भोटे, मनोहर कुंभारे मुख्य अतिथी म्हणून उपस्थितीत या उत्सवाचा समारोप होईल। उर्स निमित्त परिवहन महामंडळ तर्फे बसेसची व्यवस्था करण्यात येईल। तसेच या उर्स मध्ये विविध प्रकारचे दुकाने, मनोरंजन पार्क, खेळण्याचे दुकाने लावण्यात आलेले आहे। तसेच रोज ट्रस्ट कडून महाप्रसादाचे वितरण करण्यात येईल। उत्सवादरम्यान भाविकांनी नियमाचे पालन करूनच दर्शन घ्यावे। तसेच भाविकांनी कोठेही गर्दी करू नये। भाविकांनी बाबांच्या दर्शनाचा लाभ घ्यावा अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष तथा सज्जदा नशीन श्री प्रभाकर डहाके पाटील यांनी दिली। हम सब है निर्धन, तुम हमरे भगवन, तुमरे बिन हमरा कौन नहीं। ओ वाकी वाले, मरियम के पाले, तुमरे बिन हमरा कौन नहीं।